दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। तर आपण पाहिलं असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये वाटप केला जाईल। परंतु आपण जर पाहिलं आतापर्यंतचे 2 हप्ते लेट झालेले आहेत। जसं की एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला, त्यासोबत मे महिन्याचा हप्ताही लेट झाला, तो तुम्हाला या महिन्याच्या म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटलेला आहे। आता तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये आलेले असतील। तुमचे 1500 रुपये लाडक्या बहिणींनो मे महिन्याचे भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता खरं तर तुम्ही या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हवा आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही त्याची प्रतीक्षा करताय की नाही तेही सांगा। जून महिन्याचा म्हणजेच हा 12वा हप्ता तुम्हाला कधी नेमका भेटणार त्याबद्दल मात्र अधिकृत अजूनपर्यंत घोषणा करण्यात आलेली नाही। आता आपण जर बघितलं या ठिकाणी तर जून महिना संपायला अवघे 6 ते 5 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे, परंतु मात्र या ठिकाणी हे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत। तर नेमके कधीपर्यंत तुमचे 12व्या हप्त्याचे म्हणजे जून महिन्याचे पैसे जमा होऊ शकतात त्याबद्दलची अपडेट आलेली आहे, तीच आपण अपडेट पाहणार आहोत। तर बघा, जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे, परंतु लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार लाभार्थी महिला या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे। जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल। तुम्हाला आतापर्यंत 11 हप्ता भेटलेले असतील, म्हणजे 16,500 रुपये एकूण 11 हप्त्याचे जमाही झालेले असतील। कुणाकुणाचे पूर्णपणे 16,500 रुपये म्हणजेच पूर्ण 11 हप्ते जमा झालेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता तुम्हाला 11वा हप्ता भेटलेला आहे, म्हणजेच तुम्हाला जून महिन्याचा हा 12वा हप्ता देखील 100% भेटणार। तर बघा, एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो, एखादा आठवडा मागे पुढे होऊ शकतो, मात्र तुमचे पैसे 100% येणार आहेत, कारण की तुम्ही एका सरकारी योजनेसाठी पात्र झालेला आहात। त्यामुळे तुम्हाला जी सन्मान निधी दिला जातोय, प्रत्येक महिन्याचा आर्थिक आधार दिला जातोय, तो 1500 रुपयाचा तुम्हाला प्रत्येक महिन्यात भेटणार आहे। वारंवार सांगितलं जात आहे की ही योजना जी आहे ती चालूच राहणार आहे आणि प्रत्येक महिन्याला याचे 1500 रुपये आम्ही देत राहणार आहोत। तर याचनुसार तुम्हाला ही योजना जी आहे 2025-26 साठी आर्थिक संकल्पामध्ये या ठिकाणी अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे ही वर्षभर तर पूर्णपणे योजना चालू राहणार आहे आणि पुढे देखील 5 वर्षे ही योजना अशी चालू राहू शकते, कारण की ज्या सरकारने ही योजना चालू केलेली आहे ते सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यामुळे या ठिकाणी तुमची योजना बंद होणार नाही। परंतु सलग 2 हप्ते या ठिकाणी लेट झालेले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याची चिंता लागलेली आहे। याच्याबद्दल अजूनपर्यंत तरी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। या ठिकाणी महिला व बालविकास मंत्र्यांनीही सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता आम्ही त्याच महिन्यामध्ये कसा भेटेल याचा प्रयत्न करत आहोत, परंतु हप्ता का लेट होतोय त्याबद्दल काही तांत्रिक अडचणी असू शकतात, त्याच्याबद्दल मात्र माहिती समोर आलेली नाही। तर मग आता जून महिन्याचा तुमचा 12वा हप्ता नेमका कधीपर्यंत भेटू शकतो? तर बघा, महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे। या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष आता लागलेलं आहे। योजना सुरू केल्यानंतर साधारणपणे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केले जायचे। इथून मागचे आपण 2 हप्ते सोडले ते लेट झालेले आहेत। पहिल्या आठवड्यामध्ये पुढच्या महिन्याचे ते भेटलेले आहेत। इथून मागचे सर्वचे सर्व हप्ते प्रत्येक महिन्यामध्ये भेटत आलेले आहेत, त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा या ठिकाणी 15 ते 20 तारखेदरम्यान भेटत आलेले आहेत। तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींना 11 हप्त्याची रक्कम 16,500 रुपये देण्यात आलेली आहे। आता जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळतात याची लाडक्या बहिणींना मात्र प्रतीक्षा लागलेली आहे। राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अजूनपर्यंत तरी या ठिकाणी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। तर मग लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्याची जी प्रतीक्षा लागलेली आहे ते नेमके कधीपर्यंत भेटू शकतात? तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 11 महिन्याचे 1500 रुपयाप्रमाणे 16,500 रुपये मिळाले आहेत। महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार एका वर्षात डीबीटीद्वारे लाडक्या बहिणींना किंवा लाभार्थ्यांना 18,000 रुपये दिले जाणार आहेत। महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी म्हणजे जुलै 2024 पासून ही योजना सुरू केली होती। जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाच वेळी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती 2024 मध्ये। लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण देखील या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेलं आहे, म्हणजेच मे महिन्याचा हप्ता
जूनमध्ये भेटला. आता जून महिन्याच्या शेवटचा आठवडा देखील सुरू झाला असून लाडक्या बहिणींना या महिन्याच्या 1500 रुपयाची मात्र प्रतीक्षा लागलेली आहे, म्हणून परंतु अद्यापर्यंत मात्र त्याची घोषणा करण्यात आलेली नाही. तर या लाडक्या बहिणींना या ठिकाणी कधी भेटणार 1500 रुपये जून महिन्याचे? तर बघा, एकतर तुम्हाला याच आठवड्यामध्ये पैसे भेटू शकतात किंवा या ठिकाणी या आठवड्यात जर पैसे नाही भेटले तर मागचे 2 हप्ते ज्या पद्धतीने तुम्हाला लेट झाले त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मग तुम्हाला जून महिन्याचे पैसे देखील भेटू शकतात. याचं तांत्रिक कारण काहीही असू शकतं, ज्याच्यामध्ये पडताळणी असू शकतं किंवा इतरही कारणं असू शकतात. कारण की बघा, पडताळणी जी आहे प्रत्येक महिन्यामध्ये केली जाते. स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे की ही ऑनगोईंग प्रोसेस असणार आहे पडताळणीची, ज्यामध्ये खरोखर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना आर्थिक आधाराची खरोखरच गरज आहे, त्यांच्यापर्यंत सरकारचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे की त्यांचा निधी पोहोचवण्यासाठीचा. त्याच्यामुळे या ठिकाणी त्या कारणामुळे देखील उशीर होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हा हप्ता जो आहे तोही लेट होऊ शकतो, परंतु अद्यापर्यंत त्याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या ठिकाणी या जून महिन्याच्या ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 30 तारखेपर्यंत कधीही पैसे येऊ शकतात, त्याबद्दलची घोषणाही होऊ शकते. तसं नाही झालं तर तुम्हाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील या ठिकाणी जून महिन्याचे पैसे भेटू शकतात. कारण की एप्रिल आणि मेचे हप्ते ज्या पद्धतीने भेटल्या त्याच पद्धतीने जूनचा हप्ताही मग भेटू शकतो. ह्या 2 शक्यता आहेत. तर बघा, आता लाडक्या बहिणींना, काही लाडक्या बहिणींच्या आहेत त्यांना 500 रुपये देखील भेटतात. कारण की बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 पासून सुरू करण्यात आली. योजनेच्या सुरुवातीच्या शासन निर्णयातील अटीनुसार महाराष्ट्र सरकारचं डीबीटीद्वारे एखाद्या व्यक्तीला 18,000 रुपये देण्याचं धोरण आहे. ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी आहेत, यांना केंद्र सरकारचे 6,000 रुपये आणि राज्याचे 6,000 रुपये असे मिळून 12,000 रुपये मिळतात. त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला 1500 रुपयाऐवजी 500 रुपये दिले जातात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अशा लाभार्थी महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या यापूर्वीच जाहीर करण्यात आलेली आहे. ते जवळपास 7 लाखाच्या वरती या ठिकाणी आहे. तर विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना जी आहे ती गेम चेंजर ठरली. आता जून महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय तर तुम्हाला त्याबद्दल टेन्शन घ्यायची गरज नाही. तो हप्ता तुमचा 100% जमा होणार आहे. कारण की या ठिकाणी प्रत्येक वेळेस सरकारकडनं सांगितलं जातं की ही योजना बंद नाही, प्रत्येक महिन्याचा आम्ही हप्ता या ठिकाणी वाटप करणार आहोत, प्रत्येक महिन्याचे पैसे देणार आहोत. त्यानुसारच तुम्हाला जूनचाही हप्ता भेटणार आहे. आता बघा, महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या महायुतीला लाडकी बहीण योजनेमुळे मोठा फायदा झाला. महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. त्याची पूर्तता कधी होणार याकडे देखील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. परंतु सध्या तरी 1500 रुपयानेच पूर्ण वर्षभर तुम्हाला पैसे भेटतील अशी मात्र घोषणा करण्यात आलेली आहे. 21 रुपयाबद्दल अजूनपर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही. याच्यावरती काम सुरू आहे. योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल. सरकार सकारात्मक आहे त्याच्याबद्दल अशी माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे. तर आता जून महिन्याच्या हप्त्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. तुमचा हप्ता कधीही जमा होऊ शकतो येणाऱ्या 30 तारखेपर्यंत, किंवा त्या तारखेपर्यंत नाही जमा झाला तर तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील तो हप्ता जमा होऊ शकतो. आता 21 रुपयाबद्दल देखील तुम्हाला अपडेट दिलेले आहे. सध्या तरी तुम्हाला 21 रुपयाने पैसे भेटणार नाहीत. सध्या तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपयानेच पूर्ण वर्षभर पैसे भेटणार आहेत. परंतु सध्या तुमचं जे लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याबद्दल, कारण की याच्यासाठी आता जवळपास 5 ते 6 दिवसांचाच वेळ राहिलेला आहे, मात्र त्याची घोषणा झालेली नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी चिंता वाढली आहे की हा हप्ता देखील म्हणजे जून महिन्याचा 12वा हप्ता देखील लेट होतो की काय. कारण की याच्या अगोदर देखील अशाच पद्धतीने घोषणा होऊनही या ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पैसे आलेले नव्हते. तसंच या ठिकाणी हा जून महिन्याचा हप्ता देखील जर लेट झाला तर तुम्हाला जुलै महिन्याच्या या ठिकाणी पहिल्या आठवड्यापर्यंत हा हप्ता भेटू शकतो. मात्र तो 100% भेटणार, कारण की प्रत्येक महिन्याचे आतापर्यंत 11 हप्त्याचे पैसे तुम्हाला पूर्णपणे भेटलेले आहेत, ते देण्यात आलेले. तसंच तुम्हाला जून महिन्याचे देखील पैसे भेटणार आहेत. तर बघा, आता अजून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. काही लाडक्या बहिणींना काही ठिकाणी 0% व्याज दरामध्ये या ठिकाणी कर्ज भेटणार आहे, ज्यामध्ये 1 लाख रुपयापर्यंत देखील कर्ज भेटू शकतं. तुम्हाला अगोदर आपल्याला माहित असेल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्ज योजनेबद्दलची घोषणाही केलेली होती. त्याच्यानुसारच आता या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना 0% दरामध्ये या ठिकाणी व्याजानुसार या ठिकाणी कर्ज जे आहे ते भेटणार आहे. नेमकं कोणाला भेटणार आहे? बघा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी समोर येते. ती म्हणजे राज्यातील काही लाडक्या बहिणींना आता 1 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. महत्त्वाची बाब अशी आहे की हे कर्ज लाडक्या बहिणींना 0% व्याज दरात उपलब्ध होणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची ही माहिती समोर येते. 0% व्याज दरात 1 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. खरे तर सद्यस्थितीमध्ये आपण जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची वाट पाहतात, परंतु त्याच
मध्ये या ठिकाणी ही जी कर्ज योजनेबद्दलची माहिती आलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे कर्ज भेटणार आहे, परंतु कोणाला भेटणार आहे आणि कुठे भेटणार आहे बघा। या ठिकाणी मुंबई व आजूबाजूच्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 0% व्याजदरात 1 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी मुंबई बँकेच्या वतीने ही घोषणा करण्यात आलेली आहे बघा। अजूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही घोषणा झालेली नाही, परंतु मुंबई बँकेच्या वतीने ही घोषणा करण्यात आलेली आहे। मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही घोषणा केली असून या संदर्भात बोलताना त्यांनी म्हटलं की राज्यातील लाडक्या बहिणींचे पैसे उद्योगाच्या छोट्या मोठ्या व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजेत अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती। त्यानुसारच या ठिकाणी ही मुंबई बँकेच्या अध्यक्षांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना ही खुशखबर असणार आहे। परंतु अजूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी याबद्दलची घोषणा झालेली नाही। मुंबई बँकेच्या वतीने ही घोषणा करण्यात आलेली आहे, परंतु पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये अजून ही योजना सुरू झालेली नाही। त्याबद्दल जसा GR येईल किंवा त्याबद्दलची जशी योजना सुरू होण्याची माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल। तुम्हाला वाटतं का लवकरात लवकर ही कर्ज योजना सुरू व्हावी? कारण की याचा फायदा तुम्हाला असा असणार आहे की तुम्हाला स्वतःहून पैसे भरायची आवश्यकता असणार नाही। तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये भेटतात तेच त्या ठिकाणी वळवले जाणार आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या महिन्याच्या हप्त्याची वाट देखील पाहावी लागणार आहे। एकदाच तुम्हाला या ठिकाणी 40 ते 50 हजार असेल किंवा 1 लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जाणार आहे आणि त्यानुसार तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या ठिकाणी वळवला जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची वाट देखील पाहावी लागणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आर्थिक या ठिकाणी ताण असणार नाही, पैसे तुम्हाला तुमच्या खिशातून भरावे लागणार नाहीत। तर ही कर्ज योजना देखील खूप महत्त्वाची असणार आहे, त्याच्याबद्दल जसा निर्णय होईल तशी तुम्हाला माहिती दिली जाईल। तुम्हाला वाटतं का कर्ज योजना देखील लवकरात लवकर चालू व्हावी? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे, जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची देखील माहिती दिलेली आहे। याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।